नमस्कार. आज आपण करतोय रव्याची साधी आणि सोपी इडली आणि तिळाची स्वादिष्ट चटणी. अतिशय चविष्ट लागते तिळाची ओली चटणी. त्यासाठी आपण 1 वाटी रवा घेतला आहे, बारीक रवा. त्यात आपण अर्धी वाटी दही मिक्स करणार आहोत. चवीनुसार मीठ छान मिक्स करून घ्यायचं पाणी वगैरे घालून. अर्धी वाटी पाणी वापरलं आपण आत्ता. मिक्स करून घेतलं आणि झाकण ठेवून आपण रेस्ट करणार आहोत 5 मिनटं. तोपर्यंत आपण ताटल्या ग्रीस करून घेतलेल्या आहेत. आपल्या घरात ज्या ताटल्या असतील त्या. इडलीचं भांडं जे आपलं असतं त्यामध्ये पाणी टाकून आपण उकळून घेणार आहोत. रवा आपण जो भिजवला होता तो काढून घेतला आहे बाजूला आणि त्यामध्ये पाणी, मीठ आणि सोडा टाकून छान अशी कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेणार आहोत इडलीच्या बॅटरप्रमाणे. आणि त्या आता ताटल्यांमध्ये आपण छान पाहू शकता कन्सिस्टन्सी. आता ताटल्यांमध्ये आपण एकसारखं टाकून घेतलेलं आहे. पातळ लेअर द्यायचा. आता इडलीचं आपलं जे ताटली असते त्यावरच या ताटल्या आपल्या ज्या असतात घरातल्या त्या अरेंज करायच्या. आपण ज्या रेग्युलर ताटल्या वापरतो घरामध्ये त्यामध्येच टाकून अरेंज करायच्या आणि 10 ते 12 मिनटं छान वाफ द्यायची. तोपर्यंत आपण इकडे चटणी करतो आहे. यासाठी आपण तिळाची 4 चमचे पावडर वापरली, शेंगदाण्याचा कूट 2 चमचे, मिरच्या 7-8, खोबरं थोडं घेतलं आहे आणि आता सुकं खोबरं, ओलं खोबरं कोणतंही वापरू शकता, कोथिंबीर, पुदिना आणि मीठ, साखर, पाणी. पाहू शकता चटणी तयार आहे. जिऱ्याची फोडणी केली आपण तुपावर आणि ती यामध्ये टाकून घेतली आहे. अतिशय सोपी आणि चविष्ट चटणी लागते ही. इडलीसोबत खूप छान लागते. करून पहा मैत्रिणींनो आवर्जून आणि मला सांगा कमेंटमध्ये कशी वाटली ते. थँक्यू.